नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता लता ही मंदिरामध्ये आलेली असते, तेव्हा ती आता महादेवाला प्रार्थना करते की महादेवा, काही करून माझ्या जानकीच्या हातात ती चिठ्ठी लागू दे, तिला समजू दे की मी तिचीच आई आहे म्हणून. असं म्हणून ती आता रडत असते. तिला काय करावं काही सुचत नसतं. ती तिच्या गोष्टीचा, तिने केलेल्या कृत्याचा खूप पश्चाताप करत असते. तिला काही समजतच नसतं काय करावं काय नाही, पण ती देवाकडे फक्त हीच प्रार्थना करत असते की माझ्या मुलीच्या हाती ती जी चिठ्ठी आहे ती लागली पाहिजे. तर आता इकडे दुसरीकडे जानकी आता गार्डनमध्ये जात असताना तिच्या पायाजवळ ती चिठ्ठी येते, तेव्हा ती चिठ्ठी उचलते आणि ती चिठ्ठी आता वाचायला लागते. ती चिठ्ठी वाचताना तिला समजतं की पार्वती आई ही ऋषिकेशची आई नाही तर माझी आई आहे, जानकीची आई आहे. हे आता म्हणजे जानकीला कळताच आता जानकीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तिला काय करावं काही सुचत नसतं. तर आता हे सगळं सारंग बघत असतो, कारण जानकी आता चिठ्ठी वाचताना सारंगने तिला बघितलेलं असतं. तर आता नालायक सारंग लगेच ऐश्वर्याला फोन करतो आणि म्हणतो, ऐश्वर्या, ती चिठ्ठी जानकीच्या हाती लागलेली आहे. जानकीने ती चिठ्ठी वाचते आहे आणि वाचलीसुद्धा आहे. त्या आता जातील आणि त्यांच्या आईला भेटणार मंदिरामध्ये. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, कसं काय भेटणार, मी बघतेस ना, त्या दोघी मायलेकींची भेट तर मी होऊच देणार नाही, दोघींनाही संपवून टाकेल. असं म्हणून आता ऐश्वर्या फोन ठेवते. पण याच्यामध्ये सारंग पण भलताच बाईला आहे, उगाचच बायांमध्ये शेपूट हलवत असतो. तर आता इकडे जानकी आता शंकराच्या देवळात जाते, तेव्हा आता तिला म्हणजे तिची आईसारखीच दिसते, पण ती लता नसते. तिच्यासारखं पातळ वगैरे घातलेलं असतं, पण ती लता नसते. तर इथे ऐश्वर्याने तर राणीला तिचं पातळ वगैरे घालून बसवलेलं असतं, कारण तिला आता जानकीलाही संपवून टाकायचं असतं, हा प्लॅन असतो. तर आता इकडे तिला तिच्या म्हणजे मायलेकीची भेट होऊ द्यायचीच नसते. तर आता ती जानकी तिच्या खांद्यावर हात ठेवणार, तेवढ्यातच आता ती राणी मागे बघते आणि सनकन तिच्या हातामध्ये कोयता असतो, तो आता जानकीच्या समोर आणणार आणि जानकीला मारण्याचा प्रयत्न करणार. तर आता हे पाहून जानकीला मोठा धक्का बसतो, नेमकं चाललंय काय हे. तर आता जानकी स्वतःला सावरत असते, स्वतःला आवरत असते, कारण ती राणी जानकीच्या जीवावर उठलेली असते. तर मंडळी, आता जानकी आता ऐश्वर्याचा पर्दाफाश करेल का आणि त्या दोघी मायलेकींची भेट होणार का मंदिरामध्ये, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील.